शिक्षक म्हटलं की त्यांचं काम असतं शिकवण्याचं, पण एखादी गोष्ट जेव्हा लालफितीच्या कारभारामध्ये अडकते तर तिचं काय होऊ शकतं याचं उदाहरण नाशिकमध्ये बघायला मिळालंय. कारण तिथे शिक्षकांना रस्त्यावरची कुत्री मोजण्याचं काम दिलंय, तर मुख्याध्यापकांची नोडल अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना आता शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच भटक्या कुत्र्यांचा वावर कमी करणं, श्वान आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये नोडल ऑफिसरचं काम देण्यात आलेलं आहे. त्यामुळे नेमकं काय झालेलं आहे, शिक्षकांचा कसा विरोध होतोय, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी असलेल्या सरोज जगताप यांच्या सहीने या संदर्भात आदेश जारी केलेत. तुम्ही जर बघत असाल तर आदेश तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. वाढलेल्या भटक्या कुत्र्यांची आणि त्यांनी माणसांवर केलेल्या हल्ल्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण संस्थांचे परिसर स्वच्छ आणि सुरक्षित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजे UGCने प्रत्येक शैक्षणिक संस्थेने परिसर स्वच्छ त्यासोबतच सुरक्षित करण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्याचे परिपत्रक काढले होते. आता याच धर्तीवरती शालेय शिक्षण विभाग सुद्धा कामाला लागला आणि त्यांनी सुद्धा अशाच आशयाचं परिपत्रक काढलं. मात्र या पत्रकाच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने देखील त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे नाशिकमध्ये सर्व प्राथमिक शाळा, खासगी शाळा यांच्या मुख्याध्यापकांसाठी पत्र काढलं. त्यामध्ये भटक्या जनावरांमुळे मानवाच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव तसेच मानव व श्वान यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आता तुम्ही मला सांगा, शाळेतले शिक्षक हे निर्देश कसे पालन करणार आणि कुत्र्यांमधला आणि माणसांमधला किंवा श्वान आणि माणसांमधला जो काही संघर्ष आहे तो कमी करण्यासाठी शिक्षक काय करणार, हा खरं तर प्रश्न आहे. बरं, त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे मुलांना शिकवण्यासाठी, त्यांना अधिकची कामं तर शासनाकडनं लागतातच आणि आता त्याच्यामध्ये हे नवीन काम ॲड झालंय. बरं, आता या आदेशामध्ये काय म्हटलंय की जिल्ह्यातले सर्व व्यवस्थापक, सर्व माध्यमांच्या प्राथमिक, जिल्हा परिषद, मनपा शाळांचे मुख्याध्यापक यांना जिल्हा स्तरावरून नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात येतंय. नियुक्त नोडल अधिकारी तथा मुख्याध्यापक यांनी या संदर्भीय पत्राचे अवलोकन करून म्हणजे याचं पालन करून सुमोटो याचिका निर्देशांनुसार कार्यवाही करावी असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे सगळं जे काही आहे ते खरं तर हास्यास्पद आहे असं म्हणावं लागेल. खरं तर शिक्षकांना अजूनही आपल्याकडे अनेक कामं आहेत, जनगणना असू द्या, निवडणुकीची अधिक कामं असू द्या, या व्यतिरिक्त सुद्धा अनेक वेळा खिचडी आणि हे जे सगळं मुलांचा शालेय पोषक आहार आहे तर त्यांचं सुद्धा नियोजन केलं जातं. शालाबाह्य मुलं अनेक शिक्षकांना शोधावी लागतात. अशी अनेक प्रकारची कामं शिक्षकांना आहे. बरं, दुसरीकडे हा पण एक युक्तिवाद केला जातो की 7व्या वेतन आयोगानुसार त्यांना प्रचंड पगार आहे, लाखामध्ये पगार आहे, तेवढं काम करतात का? इतर लोक एवढं जीव तोडून काम करतात पण मग त्यांना लाखामध्ये पगार पण नसतो. शिक्षकांचे पगार सुद्धा काही लोक काढतात. पण हे सगळं जरी असलं तरी शेवटचा मुद्दा हा आहे की शिक्षकांची नियुक्ती ही फक्त शिकवण्यासाठी केलेली आहे. त्यांनी जर व्यवस्थित शिकवलं, दुहेरी बाजूने विचार केला तर शिक्षकांनी जर त्यांचं काम व्यवस्थित केलं किंवा त्यांनी जर व्यवस्थित शिकवलं तर मला वाटतं मराठी माध्यमाच्या शाळा कमी होण्याची गरज येणार नाही. मराठी माध्यमातली मुलं कमी होऊन शिक्षक एक्स्ट्रा झाले किंवा शाळा बंद कराव्या लागला अशी वेळ तर नक्कीच येणार नाही. या सगळ्या मुद्द्यावरती आता आमदार सत्यजित तांबे यांनी सुद्धा त्यांचं मत मांडलेलं आहे. शिक्षकांना शालेय कामाव्यतिरिक्त अन्य कामं देऊ नये. त्यासोबतच नाशिक जिल्हा परिषदेने काढलेल्या फतव्याचा निषेध सुद्धा त्यांनी केला आहे. अतिरिक्त कामामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत चाललाय असं सुद्धा तांबे म्हणालेले आहेत आणि त्यांनी मागणी सुद्धा केलेली की हे तात्काळ रद्द करावं. बरं, आता हा जो काही आदेश आहे तो ज्यांच्या सहीने काढण्यात आला त्या सरोज जगताप ज्या शिक्षणाधिकारी आहेत जिल्हा परिषदेच्या, तर त्यांनी सुद्धा आपले मुद्दे मांडलेले आहेत. मुख्याध्यापकांना कुत्रे पकडायला सांगितलेलं नाही, तर मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेच्या आवारात भटक्या कुत्र्यांसंदर्भात काळजी घेण्यास सांगण्यात आलंय असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच भटक्या कुत्र्यांपासून मुलांनी किंवा विद्यार्थ्यांनी दूर राहावं, त्यांच्या जवळ जाऊ नये. तसंच कुत्र्याचं लाळेपासून देखील रेबीज हा आजार होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुख्याध्यापकांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आलंय असं सुद्धा आता सरोज जगताप यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नेमका आदेश काय होता आणि मग नक्की मुख्याध्यापकांनी काय करायचं आहे? शिक्षकांनी आता मुलं सांभाळायची, त्यांचं सगळं शिक्षण बघायचं, त्यांच्या पोषक आहाराचं बघायचं, हे सगळी कामं करायची की दुसऱ्या बाजूला शाळेच्या आवारामध्ये कुत्री येत आहेत का, मुलांना काही होतंय का? अर्थात मुलाच्या संरक्षणाची जबाबदारी ही शाळेच्या आवारात आल्यानंतर मुख्याध्यापकांची आणि शाळेची आहेच. पण अशा पद्धतीचं कामच त्यांना लावणं आणि चुकून एखाद्या वेळी त्या मुलाला जर कुत्रं चावलं, असं होऊ नये, पण असं जर का श्वानाने जर का त्या मुलाला त्याला बाईट केलं तर त्याचा आरोप आता मुख्याध्यापकांवर होणार आहे का, त्यांच्यावर कारवाई होणार आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय वाटतं, अशा पद्धतीची कामं शिक्षकांसाठी असावी का की यासाठी काही सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी? या सगळ्या मुद्द्यावरती कमेंट जाणून घ्यायला आवडेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यासोबत कमेंटमध्ये तुमचं मतही नोंदवायचं आहे.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.